आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब आमच्या रस्त्याचं 5 वेळा उद्घाटन झालं परंतु रस्ता झाला नाही. आम्ही 5 बोकडं कापली, लोकांना खाऊ घातलं पुढाऱ्यांना. तरी आमच्या राजकारणामध्ये लबाड बोलण्याला सुद्धा एक मर्यादा असते. परंतु लबाड एवढं बोलायचं की त्या गावामध्ये जाऊन त्या गावाच्या रस्त्याची उद्घाटनं करायची, समाज मंदिराची उद्घाटनं करायची, तिथल्या मंदिराच्या शुचिकीकरणाची उद्घाटनं करायची, स्वतःच्या फेसबुकवरनं फोटो टाकायचे. मग वडाळ्याचे काकासाठी असतील किंवा अनगरचे तानाशाही असेल यांच्या समेतचे फोटो काढून मोहोळच्या पंढरपूरच्या 17 गावातला आणि उत्तर सोलापूरच्या 24 गावातल्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम हे विद्यमान आमदार आणि त्यांच्याबरोबर असणारी मालकशाही यांनी केलं. याचे अनेक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. उदाहरणार्थ रानमसले, उदाहरणार्थ नरखेड गटातली काही गावं, उदाहरणार्थ उत्तर सोलापुरातली काही गावं, उदाहरणार्थ मोहोळ तालुक्यातली काही गावं उद्घाटन झाली. नरखेडमध्ये तर एका रस्त्याचं 5 वेळा उद्घाटन झालं. 5ही वेळेचे फोटो मी तुम्हाला देतो, परंतु रस्ता झाला नाही. ज्यावेळेला तिथे ॲक्सिडेंट झाला आणि तिथल्या 5 शिवसैनिकाला मदत करण्यासाठी मी गेलो तर प्रत्येक शिवसैनिकाला मी 50,000ची मदत केली. तेव्हा येताना त्या नरखेडच्या बसस्टॉपवर काही शेतकरी मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब आमच्या रस्त्याचं 5 वेळा उद्घाटन झालं परंतु रस्ता झाला नाही. आम्ही 5 बोकडं कापली, लोकांना खाऊ घातलं पुढाऱ्यांना, तरी आमचा रस्ता झाला नाही. शेवटी त्या शेतकऱ्यांचा रस्ता आम्ही लोकवर्गणीतून, मी स्वतः माझ्या सहकारी मित्रांकडून लोकवर्गणी गोळा करून जवळजवळ 3 किलोमीटरचा रस्ता पूर्ण करून दिला. मग मला तुम्ही सांगा, ज्या रस्त्याची 5-5 वेळा उद्घाटनं होतात तो रस्ता केला जात नाही. त्या रस्त्यासाठी राजू खरेला स्ववर्गणी काढून, सहकारी मित्रांकडनं वर्गणी काढून तो 3 किलोमीटरचा रस्ता करावा लागला. मग काय खरं काय खोटं ही मोहोळची जनता जाणून आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहोळची जनता सुजाण आहे. या 2024च्या निवडणुकीमध्ये तानाशाही, हुकुमशाही, दादागिरी प्रवृत्तीचा बिमोड करून माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मोहोळची जनता नक्कीच संधी देईल याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. रमेश कदम यांची सुद्धा काल मोहोळ तालुक्यामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आपण निवडणूक लढवणार असल्याचं सांगितले गेले मोहोळ विधानसभेचे. आता ते निवडणूक लढवतील, त्यात भारतात लोकशाही आहे आणि लोकशाहीप्रमाणे सगळ्यालाच निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण ज्यावेळी ते निवडून गेले होते ते विधानसभेत न जाता ते तुरुंगात जाऊन बसले होते. त्यामुळे 5 वर्षामध्ये काही विकास झाला नाही आणि 8 वर्षानंतर ते सुटून आले आणि सुटून आल्यानंतरनं ते एकदा आले आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काल एकदा ते आले. आता इथं मोहोळ मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, रस्ता असेल, पाणी असेल, या प्रत्येक प्रश्नावरती राजू खरे हा ग्राउंड रूटला सर्वसामान्य माणसात मिसळून काम करतोय. माझी पत्नी सौ तृप्ती खरे या महिलामध्ये जाऊन काम करतायत. माझा लहान भाऊ विजय खरे हा ग्रामीण भागात फिरून काम करतोय. आज माझा पूर्ण परिवार, माझे सर्व सहकारी मित्र, माझी पक्ष ही सगळी आज लोकांच्या कामासाठी झगडत आहेत, लोकांचे प्रश्न प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग कदम तर जेलमध्ये 8 वर्ष होते, सुटून येऊन 6 महिने झाले. मग आता निवडणूक त्यांना लढायची असेल तर घोडाळ मैदान लांब कुठं आहे? मैदानात कळलं. आपली तर लढाई तानाशाही, हुकुमशाही आणि जुलमी राजवट अनगर करायची जी आहे त्या राजवटीच्या विरोधात माझी निवडणूक आहे. त्याच्यामुळे बाकी असे कुणी जरी उभारले तर मला काही फरक पडणार नाही. लोक काम करणाऱ्याला निवडून देतील याबद्दल मला खात्री आहे. राजन पाटील यांचे विरोधक नेहमी म्हणायचे की हायवेच्या पलीकडचा विकास होत नाही, त्यांच्याच भागातला हायवे पलीकडे अलीकडेच होतोय. आता तुम्ही जे विकास काम आणले त्या गावामध्ये आता तुम्ही हायवेच्या पलीकडचे सुद्धा गाव ते निधी घेतलेला आहे. नाही, मी त्याच्यामध्ये वाफळे असेल, देवडी असेल, या गावामध्ये हे शिवसेनेला मतदान करणारे गावं, नरखेड, उत्तर सोलापूरमधले रानमसले, कळमण, कवटळे, देगलूर, हे सर्व शिवसेनेचे बाले केले. तिथून 3 वेळेला उत्तम प्रकाश खंदारे आमदार झाले होते आणि मग शिवसेनेच्या धनुष्यबाणाला इथून मतदान जास्त पडतं. त्यामुळे त्या गावात कामच करायचं नाही. लाईटचे डीपी द्यायचे नाहीत, रस्ते द्यायचे नाहीत, गटारी द्यायचे नाहीत, काही द्यायचं नाही. सगळा निधी जो नेला तो निधी अनगरला नेला आणि वडाळ्याला नेला. आणि हे सर्व शुद्ध आहे की अनगरमधले सगळे रस्ते डांबरीकरण झालेले आहेत. वाड्या वस्त्यावरती अगदी संडास बाथरूमपर्यंतचे रस्ते डांबरीकरण झालेले आहेत. परंतु त्याची जर उलट बाजू तुम्ही बघितली तर मग बेगमपूरपासून ते इनके आरबळीपर्यंत आणि सावळेश्वरपासून ते पाटकुल पेनूरपर्यंत ही जवळजवळ 60-65 गावं आणि पंढरपुरातली 17 गावं आणि उत्तर सोलापूरमधली 24 पैकी एक वडाळ्यातली 2-4 गावं सोडली
तर कुठं जवळजवळ आज 80 ते 90 गावामध्ये कसल्याही पद्धतीचं काम नाही. नरखेड गटामधून आत्तापर्यंत 5 वेळेला जिल्हा परिषदेचा सदस्य शिवसेनेचा निवडून आलेला आहे. तो नरखेड गाव शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्याच्यामुळे एकंदरीत परिस्थिती अशी आहे की ह्यांना मतदान जिथं पडत नाही तिथलं काम करायचं नाही. परंतु मी मताचं राजकारण केलं नाही. जिथं काम नाही, ज्या माणसाला रस्त्याची गरज आहे, ज्या माणसाला पाण्याची गरज आहे, त्याला रस्ता देणं, त्याला पाणी देणं, त्याला आरोग्य बाबतीत मदत करणं, एखादी शाळा पडत असेल तर त्याला CSR फंडातून निधी देणं, ती शाळा उभं करणं, अशा पद्धतीचं सामाजिक काम मी या मतदारसंघात उभं केलं आहे. मोहोळ मतदारसंघातील प्रचंड अशी रस्त्याची गरज होती. मी गेले वर्ष 2 वर्ष झालं मोहोळमध्ये फिरत असताना शेतकरी रस्ता आणि पाणी मागायचा. आणि मग या मतदारसंघामध्ये बाकीचे प्रश्न नंतर, पहिला रस्ता द्या, पाणी द्या. आणि मग ह्या सर्व गोष्टी घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलो. गेल्या 3 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनुसार माननीय संदीपान मामा भुमरे यांनी मला 6 कोटी रुपयाचा निधी दिला. काही लोकवर्गणीतून या मोहोळ मतदारसंघातले 15 ते 20 रस्ते आम्ही स्वतः तयार केले. पण तो रस्त्याची वाढती संख्या लक्षात घेता व या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, लोकनेते, अनाथांचा नाथ एकनाथ हे या मोहोळ मतदारसंघासाठी धावून आले. आणि मग मोहोळ मतदारसंघासाठी मी मागणी केल्याप्रमाणे जवळजवळ 60 रस्त्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच्या सूचनेनुसार संदीपान मामा भुमरे व गिरीश महाजन या दोन्ही मंत्री महोदयाच्या खात्यातून व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून असा एकूण मला या मोहोळ मतदारसंघासाठी 10,24,00,000 रुपयाचा निधी दिला. तो निधी पाणंद रस्त्यासाठी 4,34,00,000 रुपये, पाणंद रस्ता 9505 ह्या हेडखाली 2 कोटी रुपये, 8515 पाणंद रस्ता याच्यासाठी जे ग्रामीण भागातली खडीकरणाची कामं पर किलोमीटर 20 लाखाप्रमाणे 2,40,00,000 रुपये मंजूर केले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेबांनी मागणी भरपूर केली होती, पण निधीची कमतरता असल्याकारणानं पुढील वेळेला तुझा विचार करतो म्हणून आता मला त्यांनी 50,00,000 रुपयाचा निधी मंजूर केला. मग जिल्हा नियोजन मंडळाकडून 1 कोटी रुपयाचा निधी मला या मोहोळ मतदारसंघासाठी मिळाला. असा एकूण 10,24,00,000 रुपयाचा निधी व गेल्या 2 महिन्यापूर्वी आणलेला 6 कोटी रुपयाचा निधी, असा जवळजवळ 16.5 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, आमदार भरत गुशेट गोगावले, संदीपान मामा भुमरे आणि गिरीश भाऊ महाजन गेली 34 वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना माझ्यासारख्या एक साध्या शिवसैनिकाला, मी काय ग्रामपंचायत सदस्य नाही, जिल्हा परिषदेचा मेंबर नाही, मी काय आमदार नाही, मी खासदार नाही, परंतु सर्वसामान्य शिवसैनिक या मोहोळ मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन शासन दरबारी ज्यावेळी मी भांडत होतो त्यावेळेला मला एकंदरीत मी केलेल्या 34 वर्षाच्या कामाचा लेखाजोखा हे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि रामदासभाई कदम साहेबांना माहीत होता. त्याच्यामुळे त्यांनी माझ्या मागणीनुसार मला निधीची कमतरता पडू दिली नाही आणि आज जवळजवळ 16 ते 17 कोटी रुपयाचा निधी हा या मोहोळ भागासाठी आणला. हा जो निधी आणला, ह्या निधी आणण्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की गेले कित्येक वर्ष झालं ह्या गावामध्ये इथल्या राजकीय व्यवस्थेनं जाणीवपूर्वक दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि मग या लोकांना जिरीला आणायचं की कारण यांची मतं आम्हाला पडत नाहीत, हे मतं विरोधकाला पडत आहेत, मग या लोकांचे रस्ते करायचे नाहीत. हे लोक खड्ड्यातनं रस्त्यातनं खड्ड्यातनं आले, जीवन मरणाची यातना भोगत होते. अशी जवळजवळ 40 ते 45 गावामधून सतत 3 निवडणुकीमध्ये हे विद्यमान ज्यांची मोहोळ मतदारसंघावरती
हुकूमत सत्ता आहे त्या लोकांनी ह्या 40-50 गावात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं. आणि नेमकं हेच कारण मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणलं की साहेब, आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि मग आपण ह्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या तर मग कधी पूर्ण करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली आणि जवळजवळ आज आपल्याला 16 ते 17 कोटी रुपये ही जिथं कामच झाली नाहीत गेल्या 50-60 वर्षामध्ये अशा गावामध्ये हा निधी दिला. एक प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं. आणि मी मुख्यमंत्री महोदयांचे, माननीय गिरीश महाभाऊ महाजन साहेबांचे, मान्य माझे जीवाभावाचे मित्र भरतशेठ गोगावले साहेबांचे आणि आदरणीय माझे राजकीय गुरु ज्यांच्या सहवासात मी गेली 34 वर्ष काढले ते आदरणीय रामदासभाई कदम सतत मला मोहळा निधी मिळावा म्हणून प्रत्येक मंत्र्याकडं, मुख्यमंत्र्याकडं स्वतःच्या लेटर हॅडवर निधीची मागणी करून माझ्यासाठी निधी द्या म्हणून बांधतात. आणि मी आज आनंदाची गोष्ट सांगतोय की आज 16 कोटी रुपयाचा निधी आणला. परंतु ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतरनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे बसून राहिलेला बराचसा अनुशेष हा मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भरून काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.